हे गायस, चीअर्स फॉर द आंब्याचं पन्हं. तर ना मी लोणचं बनवण्यासाठी काही कैऱ्या कट करून घेतल्या होत्या. तर त्यातल्यामधली मी कोय नाही घेतली आहे. बट मग कोयीचं काय करायचं, तर मी ठरवलं की आपण त्याचं पन्हं करूया. तर सोबत एक मोठी कैरी आणि उरलेल्या कोया ज्या होत्या त्या बी अशा पाण्यातून उकळून घेतल्या. त्याचा छान गर काढून घेतला, छान मॅश करून त्याला. किती घट्टसर गर निघाला बघा त्याचा. नंतर त्यामध्ये गूळ टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तो गर त्यात टाकला आणि त्याला छानपैकी फिरून घेतलं. वरतून मीठ, जिरं आणि काळं मीठ टाकून घेतलं आणि परत एकदा छानपैकी मिक्सरमधून फिरून घेतलं. तर त्यानंतर असं प्लेटिंगसाठी थोडंसं लाल तिखट आणि मीठ घेतलं आणि ते छान सर्विंग ग्लासला कोट करून घेतले आणि आपण आता सर्व करू घे आपण. तर सर्वात आधी मी खडे टाकले बर्फाचे. त्यानंतर त्यामध्ये आपलं बनवलेलं पन्हं आणि वरून थंडगार पाणी टाकलं आणि मस्त एन्जॉय केलं. नक्की करून पहा, सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर मस्ट आहे.